नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक नवीन सुरुवात करणार आहोत, नवीन सिरीजची सुरुवात करणार आहोत. तर पाहूया आपण आपली नवीन सुरुवात काय आहे नवीन सिरीज. मित्रांनो, आजपासून आपण सुरू करत आहोत AWS क्लाउड प्रॅक्टिशनर QA सिरीज. या सिरीजमध्ये आपण MCQ फॉर्मॅटमध्ये प्रश्न सोडवणार आहोत, अगदी एक्झाम पॅटर्न प्रमाणे. जसं की जसं अगोदर तुम्ही एक्झाम दिली असेल जी MCQ फॉर्मॅटमध्ये असेल, ठीक आहे. मल्टी चॉईस क्वेश्चन असतात, तुम्हाला मल्टी चॉईस आन्सर असतात. एक क्वेश्चन असतो आणि तुम्हाला ते ऑप्शन दिलेले असतात. ओके, त्याप्रमाणे आपण ही सिरीज स्टार्ट करणार आहोत. आता या सिरीजमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? रिअल एक्झाम सारखे प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं सिंपल एक्सप्लेनेशन, मराठीमध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रिअल वर्ल्ड एक्झाम्पल. म्हणजे फक्त तुम्हाला आन्सरच नाही तर त्या पर्टिक्युलर प्रश्नाचं कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्ही कॉन्फिडेंटली तो प्रश्न सर्टिफिकेशनच्या एक्झाममध्ये क्रॅक करू शकता. आता हा व्हिडिओ फॉर्मॅट कसा असेल? प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, तुम्हाला 5 सेकंदाचा टाइम देणार विचार करण्यासाठी, मग करेक्ट आन्सर एक्सप्लेन करणार आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन देणार. ओके, आणि शेवटी एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जे आपले इनकरेक्ट ऑप्शन आहेत, ठीक आहे, ते इनकरेक्ट कसे आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करणार, जेणेकरून एखाद्या सर्व्हिसचे रिलेटेड ते क्वेश्चन्स किंवा ते ऑप्शन आले तर ते तुम्हाला इझिली लक्षात राहतील. आता ही सिरीज कोणासाठी आहे पाहूया. ठीक आहे, बिगिनरसाठी आहे, AWS शिकणाऱ्यासाठी आहे, ज्यांना AWS सर्टिफिकेशन करायचे आहे त्यांच्यासाठी आहे, आणि IT फील्डमध्ये करिअर करायचं विचार करत आहात त्या लोकांसाठी आहे. पण तुम्हाला इकडे मी एक सजेस्ट करू शकतो मित्रांनो, की ही क्वेश्चन आन्सर सिरीज फॉलो करण्याच्या अगोदर आपल्या ते AWS ची जी सिरीज आहे, आपल्या क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलची 0 to ॲडव्हान्स सिरीज आहे AWS ची, जिकडे आपण मल्टिपल सर्व्हिसेस फ्रॉम स्क्रॅच, थेअरी विथ प्रॅक्टिकल पाहिलेले आहेत. ते त्या सिरीज ते व्हिडिओ तुम्ही फॉलो करा, जेणेकरून AWS मध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत, त्यांचे फंडामेंटल काय आहेत, ठीक आहे, ते कसं वर्क करतात प्रॅक्टिकली हे तुम्हाला समजेल. आणि ते समजल्यानंतर जर तुम्ही ही क्वेश्चनांची सिरीज जर फॉलो केली तर तुमचं अंडरस्टँडिंग आणि फाउंडेशन स्ट्रॉंग होईल, आणि जेणेकरून तुम्ही ही AWS ची क्लाउड प्रॅक्टिशनर एक्झाम इझिली क्रॅक करू शकाल. आता याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे? जर तुम्ही ही सिरीज रेग्युलरली फॉलो केली तर तुम्ही AWS क्लाउड प्रॅक्टिशनर एक्झाम कॉन्फिडेंटली क्रॅक करू शकता. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया की कशा प्रकारे आपली क्वेश्चन आन्सर सिरीज असणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आपलं एक क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? AWS वेब ॲप्लिकेशन फायरवॉल ऑफर प्रोटेक्शन फ्रॉम कॉमन वेब एक्सप्लॉइट ॲट विच लेअर. म्हणजेच काय सांगतोय तो, की वेब ॲप्लिकेशन फायरवॉल आहे ही वेब एक्सप्लॉइटच्या म्हणजे सिक्युरिटीच्या रिलेटेड कोणत्या लेअरला आपल्याला प्रोटेक्शन देते. ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन A मिळालेला आहे लेअर 3, ऑप्शन B मिळालेला आहे लेअर 4 and 7, ऑप्शन C मिळालेला आहे लेअर 7, ऑप्शन D मिळाला आहे लेअर 4. ठीक आहे, आपण इकडे 5 सेकंदाचा पॉज घेणार आहोत. जर का तुम्ही माझी AWS ची सिरीज फॉलो केली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इझिली क्लिक होईल. ठीक आहे, आपण इकडे 5 सेकंद घेऊया. ठीक आहे, 5 सेकंदानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे करेक्ट आन्सर. तर करेक्ट आन्सर लेअर 7 आहे. आता लेअर 7 का आहे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला रट्टा मारून थोडी एक्झाम द्यायची आहे, आपल्याला काय करायचं आहे त्याचा पर्टिक्युलर वाय आपल्याला कळायला पाहिजे की हे आन्सर का करेक्ट आहे. तर एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये पहिला पाहूया, नंतर मराठीत पाहूया. AWS Windows Application Firewall is a web application firewall that monitor HTTP and HTTP request. ओके, तुम्ही कोणतेही पोर्टल जेव्हा आपण ॲक्सेस करतो www या डोमेननी, त्यावेळी तो कुठे जातो? HTTP आणि HTTP प्रोटोकॉलनी ॲक्सेस केला जातो. ठीक आहे, आणि हा प्रोटोकॉल OSIच्या मॉडेलच्या कोणत्या लेअरला येतो? तर लेअर 7 ला येतो. तेच त्यांनी सांगितले, दिस रिक्वेस्ट बिलॉंग टू
अप्लिकेशन लेअर 7 इन द OSI मॉडेल. ठीक आहे. आता याचं बेसिक फंक्शनॅलिटी काय असतं बघूया. तो काय करतो, तुम्हाला तुमचं जे अप्लिकेशन असतं हे तुमचे जे कॉमन अटॅक असे आहेत जसं की सिक्वेल इंजेक्शन, क्रॉस साईट स्क्रिप्टिंग, अशा प्रकारचे जे अटॅक आहेत, ठीक आहे, प्रोटेक्शन तुम्हाला या सर्वांपासून प्रोटेक्शन देतो. आता याचंच आपण एक्सप्लेनेशन मराठीत पाहूया. AWS WF हे एक वेब ॲप्लिकेशन फायरवॉल आहे जे HTTP आणि HTTPS रिक्वेस्ट मॉनिटर करतं आणि हे रिक्वेस्ट OSIच्या मॉडेलच्या ॲप्लिकेशन लेअर 7 मध्ये येतात. ठीक आहे. आणि हे खालील प्रकारच्या अटॅकपासून तुम्हाला प्रोटेक्शन देतं, जसं की सिक्वेल इंजेक्शन, क्रॉस साईट स्क्रिप्टिंग, जसं त्याला म्हणतात XSS. आता जे आपल्याला बाकीचे ऑप्शन आपल्याला मिळालेले, ठीक आहे, लेअर 3, लेअर 4, लेअर 4 अँड 7, तर हे इनकरेक्ट कसे आहेत हे आपण पाहूया. जाऊया आपण लेअर 3 ला. लेअर 3 कशाला प्रोटेक्शन करते, नेटवर्क लेअरला करते. ठीक आहे. म्हणजे कोणतं डेटा राउटिंग, पाथ सिलेक्शन साठी हे लेअर 3 वापरली जाते. विंडोज ॲप्लिकेशन फायरवॉल येथे प्रोटेक्शन देत नाही. सेकंड ऑप्शन होता लेअर 4. लेअर 4 कुठे प्रोटेक्शन देते, ट्रान्सपोर्ट लेअरला, जसं की TCP UDP कम्युनिकेशन साठी वापरली जाणारी जी लेअर असते लेअर 4, त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट लेअर. तिकडे लेअर 4 आपल्याला प्रोटेक्शन देते. आणि जी प्रोटेक्शन आपल्याला देते त्यासाठी एक मेकॅनिझम वापरते लेअर 4. काय वापरते, AWS शील्ड प्रोटेक्शन. जसं WAF वेब ॲप्लिकेशनसाठी असतं, तसंच TCP ट्रान्सफर प्रोटोकॉलसाठी काय असतं, AWS शील्ड प्रोटेक्शन देतो. ठीक आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे लेअर 4 अँड 7. हे तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी किंवा कन्फ्यूज करण्यासाठी की डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला हा ऑप्शन दिलेला असतो. ठीक आहे. समजलं मित्रांनो आपले क्वेश्चन अँड आन्सर सिरीज कशा प्रकारे असणार आहे आणि कोणकोणते डिटेल्स आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता जर तुम्हाला ह्याचा एक एक्झाम टिप म्हणून सांगतो की जर ना विंडो ॲप्लिकेशन फायरवॉलच्या रिलेटेड काही क्वेश्चन आले तर पहिला तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहे, HTTP अँड HTTP लेअर 7. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक व्हिडिओमधले जे काही क्वेश्चन आन्सर आपण बघणार आहोत त्या क्वेश्चन आन्सरचे PDF ची डाउनलोड लिंक तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्ही ती डाउनलोड करून तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं त्या PDF ला तुम्ही गो थ्रू करू शकता आणि त्या PDF मध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी डिटेल्स जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय ते सर्व मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ करेक्ट आन्सर, त्यांचं एक्सप्लेनेशन, रॉंग आन्सर त्याचं एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल. आता ही सिरीज सक्सेस करण्यासाठी मला तुमचा खूप सपोर्ट महत्त्वाचा वाटतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून या सिरीजमध्ये जे नेक्स्ट व्हिडिओ जाईल ते तुमचे मिस होणार नाहीत. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.